हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ ही छान मस्त अशी शिजून घेतलेली आहे कुकरला 3 शिट्ट्या करून. आता ही डाळ आपल्याला काय करायची, अशी मस्त फेटून घ्यायची बघा. छान फेटून घ्यायची, कारण डाळ मस्त शिजलेली आहे तर ही छान फेटल्या जाती. पाहू शकता तुम्ही ह्या डाळीपासून खूप अशी छान नवीन रेसिपी आहे ही मैत्रिणींनो. वेगळी आहे थोडीशी. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. आता डाळीमध्ये मी थोडंसं पाणी टाकून ही डाळ छान अशी फेटून घेणार आहे. तर तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवर कोण नवीन असाल त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि साध्या सोप्या सिंपल आहे माझी ही रेसिपी, नक्कीच ट्राय करून पहा. पाहू शकता इथे मी पालक घेतलेली आहे. ही थोडीशी पालक होती माझ्याकडे शिल्लक. आता ह्या थोड्याशा पालक शिल्लक येतं, ह्याचं काय करायचं, टाकून तर नाही देता यायची. आणि चांगली पालक आहे मैत्रिणींनो, अशी फ्रेश पालक आहे. तर ही पालक मी म्हटलं आता ही डाळीमध्ये आपल्याला ही पालक टाकायला पाहिजे. आणि कशी पौष्टिक आहे पालकची भाजी, शरीरासाठी तो खूपच फायदेशीर आहे. डाळी पण चांगल्याच असतात शरीरासाठी. आता ही पालक मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला ह्या पालकापासून मी एकदम मस्त तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे बघा. संपूर्ण व्हिडिओ पहा. पालक आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. तुम्ही ही रेसिपी कधी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर लगेच व्हिडिओ संपल्या करायला घ्या. सगळ्यांना आवडण अशी रेसिपी आहे. तर पाहू शकता मस्त अशी मी बारीक चिरून घेते ही. आणि जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो, थोड्या साहित्यामध्ये ही भाजी टेस्टी होऊन जाते. तर पालक इथे चिरून झालेला आहे बघा मस्त असा. ते एका छोट्या बाउलमध्ये मी पालक काढून घेते. आता त्यानंतर काय करायचं, इथे मिरच्या घेतल्यात बघा हिरव्या. ह्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत मी. तिखट मिरच्या आहेत ह्या, म्हणूनच 4 घेतल्यात. तुम्हाला जर जास्त तिखट खायचं असेल तर तुम्ही 1-2 वाढवू शकता मिरच्या. आता हे मिरच्या आपल्याला मध्ये असा कट करून घ्यायच्यात बघा. आणि लांब लांब चिरून घ्यायच्यात, जेणेकरून कसं मिरच्या निवडता येतात. ज्याला खायच्या नसेल तर ते निवडून साईडला ठेवू शकतं. म्हणून आपल्याला मोठ्या अशा चिरून घ्यायच्यात. आता ह्या दोन्ही पण तशाच चिरून घेते मी. कारण तशी आपण डाळ दरवेळेस खातो फोडणीची डाळ करून, पण असं पालक वगैरे टाकून डाळ बनवली ना, एवढी भन्नाट होती ना मैत्रिणींनो. दरवेळेस तुम्ही अशीच बनवणार, पालक आवर्जून घेऊन यासान आणि थोडं का होईना पालक डाळीमध्ये टाकून बनवणार ही रेसिपी. 100% गॅरंटी आहे सगळ्यांना आवडून. ही खूपच छान पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे. आता हे टमाटा बघा, मीडियम साईजचा मी टमाटा घेतलेला, तो एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आता चिरून झालेला आहे आपला टमाटा. टमाटा म्हणा, टमाटर म्हणा, तुम्ही जे काय नाव द्यासान त्याला ते. त्यानंतर बघा कोथिंबीर घेतलेली आहे मी इथे. आता ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आपल्याला धुवूनच घ्यायची कोथिंबीर, कारण धूळ वगैरे असती, माती असती कोथिंबीरीला. म्हणून स्वच्छ धुवून घ्या 2-3 पाण्याने आणि नंतर चिरा. तर इथे मी चिरून घेते बघा. चिरून झालेली आहे मैत्रिणींनो. पुढे काय करायचे, आता गॅस कवळायचे आपल्याला लगेच. इथे गॅस पेटून घेते आणि कढई ठेवून घेते बघा. अगदी झटपट व्हिडिओ आहे, छोटासा व्हिडिओ आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. मध्ये जरा पण स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने बनवते ते रेसिपी. आता तेल टाकून घ्यायचे बघा आपल्याला. इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आता तेल तापल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची बघा. मोहरी छान तडतडली ना, लगेच आपल्याला जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान फुलून द्यायचे. जिरं फुलल्याच्या नंतर कढीपत्त्याची पानं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात.
त्यानंतर मिरच्या टाकून द्यायच्यात बघा लगेच. आता हे चांगलं तेलावर परतून घ्यायचे. मिरच्या, कढीपत्ता मस्त छान अशी खमंग फोडणी बसते बघा. त्यानंतर मीडियम साईजचा टमाटा बारीक चिरून घेतलेला तो तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. सोप्या रेसिपी असतात मैत्रिणींनो, छोटेसे व्हिडिओ असतात. संपूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. आता बघा कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यात. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे, चांगलं परतून घ्यायचे. आता हे परतून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये पालक टाकून द्यायचे बघा. सर्व पालक मी टाकून दिलाय. आता तो पालक पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा 1-2 मिनिटं. आणि बारीक चिरलेला आहे पालक, शिजायला बिलकुल पण टाइम लागत नाही पालकला. आता मीठ टाकून घ्यायचे बघा. चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि सर्व मिक्स करून घ्यायचे. आता एकदा परत छान परतून घ्यायचे. आपल्याला कसं पालकने पाणी सुटतं जरा. अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, कारण माझे बघा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. हळद टाकून घेतली अर्धा चमचा. व्हिडिओमध्ये प्रत्येक भाजीला माझा अद्रक लसणाची पेस्ट आहे मैत्रिणींनो. का तर ती शरीराला खूप फायदे देणारी आहे. त्याच्यामुळं अद्रक लसणाची पेस्ट तुम्ही पण वापरून पहा, खूपच चांगलं असतं. आता हे सर्व छान मिक्स करून घेतलेले आहे बघा. 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे मी. ही घरचीच धना पावडर आहे, मी स्वतः दळलेली आहे. आता हे मिक्स करून घ्यायचे, चांगलं परतून घ्यायचे बघा. जास्त काही मसाले मी काही टाकले नाही, हळद आणि धना पावडर फक्त टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये डाळ टाकून द्यायची. जी डाळ आपण फेटून घेतली होती छान ती टाकून देऊया. आणि एकदम जास्त पातळ ही डाळ बनवायची नाही आहे आपल्याला, अशी घट्टसर डाळ ठेवायची, म्हणजे भातासोबत खूप छान लागते खायला. अजून ह्याच्यामध्ये एक वस्तू मी टाकणार आहे, ती दाखवते तुम्हाला नंतर. आता जेवढी डाळ बनवायची तेवढं आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचे. पाहू शकता तुम्ही डाळीचा रंग पण खूप छान आलेला आहे. आता सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. तर पाहू शकता इथे मी चिंच टाकून घेणार आहे मैत्रिणींनो. ह्या चिंचाने डाळीला एक छान मस्त टेस्ट येते. पालक, चिंच. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा असेल तर तुम्ही गूळ पण टाकू शकता. खूप टेस्टी होती ही डाळ आणि शरीरासाठी तर खूपच फायदेशीर आहे. पाहू शकता डाळीला मस्त आपल्या ही उकळी आलेली आहे बघा. आता त्यानंतर काय करायचं, इथे कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. मी परत कोथिंबीर टाकून घेते, कारण मी कोथिंबीरीचा भरपूर वापर करते भाज्यांमध्ये. सर्व छान मिक्स करूया. पाहू शकता तुम्ही. तर मस्त ही आपली पालक डाळ झालेली आहे मैत्रिणींनो. तर ही पालक डाळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा माझ्या ह्या साध्या सोप्या सिंपल रेसिपी करून पहा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू.